नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धाचा थेट परिणाम आता जगभर होतोय. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील विविध क्षेत्रावरती याचा परिणाम होताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये गुढीपाडवा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केलो. अवघ्या काही दिवसांवरती गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आणि त्यावेळेला या सणाच्या दिवशी खास करून पेढे असतील, मिठाई असेल, जिलेबी असेल, ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. कोल्हापुरातील काही असे दुकानं आहेत ज्या दुकानातून कोल्हापूर दरवेळेला दर सणाला मिठाई खरेदी करतात. मात्र सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आता या व्यावसायिकांसमोर आहे आपला व्यवसाय कशा पद्धतीने पुढे न्यायचा आणि त्याचबरोबर आपल्या दुकानावरती असणाऱ्या महिला कामगारांसाठी काम कसं हाताला द्यायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊया की कोल्हापूरमध्ये तयार होणारी ही जिलेबी जी प्रत्येक सणाला आहे घराघरामध्ये खाल्ली जाते, मात्र ही जिलेबी आता 2 ते 3 दिवसानंतर बनण्याचं बंद होणार आहे. कारण सिलेंडर अवघे 2 ते 3 दिवस पुरतील इतकेच आहे. त्यामुळे काही जणांनी चुलीवरती जिलेबी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर काही जणांनी जेवढा माल तयार होईल तेवढाच माल विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ह्या सगळ्याचा परिणाम थेट आहे जो येथे काम करणाऱ्या कामगारांवरती होणार आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की काय नेमके परिणाम आता युद्धाचे महिला कामगार आणि जिलेबी व्यावसायिक यांच्यावरती होत आहेत. चला जाणून घेऊया. जिलेबीचा पूर्ण व्यवसाय आपला व्यावसायिक सिलेंडरवरच आहे. व्यावसायिक सिलेंडर कंपनीतून आता मिळत नसल्यामुळे आता कमीत कमी 2-3 दिवसाचाच आपला साठा उपलब्ध असल्यामुळे पुढे चालू म्हणजे बेकरी आपलं स्वीट मार्ट चालू राहील किंवा नाही याची काही खात्री नाही. गुढीपाडव्याच्या पण सणानिमित्त आपली मिठाई वगैरे, जिलेबी, बाकीचे बेकरी प्रोडक्ट्स ते सुद्धा करण्यासाठी गॅसची उपलब्धता नसल्यामुळे पुढची काही गॅरंटी नाही की आपलं म्हणजे व्यवसाय सुरळीत चालेल. नाही, तशी चुलीची काय आपली प्रोव्हिजन नाही, कारण ते तसा सेटअपच नाही अजून आपल्याकडे. जे काही ते सगळं गॅस सिलेंडरवर चालू. सिलेंडर नसेल तर दुकान म्हणजे थोडं परिणाम होऊ शकते. त्या तरी एक रोजची 200-300 किलो जिलेबी, खाजा 100 किलो असं एक जर एकंदरीत म्हटलं तर एक आमच्या दुकानात 5-6 माणसं कामाला आहेत, 10 लेडीज आहेत, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला हिंदू नववर्षाचा अर्थात गुढीपाडव्याचा सण, त्यामुळे मिठाईची अधिक विक्री होते. परंतु येत्या 2 ते 3 दिवसांपुरताच इतका गॅस सिलेंडर या मिठाईवाल्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळेच मिठाईवाले चिंतेत आहेत, तर सिलेंडर नसेल तर मिठाई तयार होऊ शकत नाही. त्यामुळे या दुकानातील महिला कामगार देखील अडचणीत आले आहेत. 7 ते 8 ते आम्हाला इथे काम मिळतं. तिथं माळकरांच्यात कामाला आल्यापासून आता 18 वर्ष झाली मी कामाला. त्यांचा पगार घेतल्याशिवाय आमची घरे चालणार आहेत का, किंवा आमचा हप्ते वगैरे काढलेले चालणार आहे का? नाही आहे. मग आता हे बंद जर पडलं तर आमच्या महिलांचं काय होणार आहे, हे सरकारनं पण लक्षात घेणं गरजेचं आहे ना. आता तुम्ही अचानक बंद केले, आता पाडवाला सगळी खाण्याची मिठाई, लग्नाएवात द्यायची मिठाई, मुली झाल्या त्याची मिठाई, मुलगी झाली तर मिठाई वाटते, जिलेबी वाटते, ह्याच्यासाठी हे गरजेचंच आहे. मग ते माळकरांच्यात कामाला असलेल्या महिलांनी काय करायचं, त्यांचं कसं तर होऊ शकेल, पण आमच्या महिलांचं दिवस त्यांच्या ह्याच्यावर आहे ना. तर त्यामुळं आम्हासनी जी गरज आहे ते गॅस मिळावं एवढी आमची विनंती आहे. थोडी सरकारनं मदत करावी. घरगुती गॅसचा पण संबंध आहे, तो परत ते घरगुती काय तर करू शकते. चुली बिली पेटवावर मिठाई कशी करणार ना. म्हणजे मोठे गॅस काही जास्त बंद करू नये अशी आमची एवढी विनंती. म्हणजे गरिबांचं ह्याच्यावर पोट जे चालतंय ह्या दुकानावरनी ते बंद पडण्याची शक्यता आहे. उद्या कामाला ह्यांनी दुसऱ्या लेडीज घेतल्या तर आमचं आता हाय त्या लेडीजांचं अवघड आहे ना. सरकारने एवढी मान्यता करावी आता काय करून, आमची एवढीच इच्छा आहे. पाडव्याला आमच्या माळा असतात. आता परत मिठाई, पेढे वगैरे हे खपते, त्यामुळे आम्हाला भरपूर गिऱ्हाईक असतं पाडव्याला. ह्या वर्षी आता कसं होणार आहे की सरकारने तर हे काढल्यामुळे आमचं पण अवघड आहे ना. चुलीवरती बनवून आता गहून कसलाय बाहेर, मग आता ते मिळवलेलं दवाखान्याला घालायचं का, हे पण सरकारने विचार केला पाहिजेत ना. हा, महिलांच्यासाठी जरासं सहकार्य करायला पाहिजे सरकारने, ही आमची एवढीच इच्छा आहे. आमच्यात आता गॅस सिलेंडर संपला तर आमची ही जिलेबी निघणार कशी, आमचं पोटपाणी चालणार कसं. गॅस असेल तरच आमचं चालू शकते नाही. मग आता पाडवा पुढाला,
घरातलं घरगुती गॅस आमचं त्याचं काय करणार आम्ही मिळवलं तर घरातले इथं आम्ही काम केलं गॅस मिळाला इथं काम चालू झालं तर आमचा पगार मिळणार त्याच्यातून आमचं घरचं गॅस मिळणार मग आमचं घरचं कुटुंब चालणार पाडव्याच्या माळा असतात माळा कशानं करणार अचानकच हे सगळं बंद पडलं ना आम्ही इथं आता महिला 7 जणी आहे 7 जणींचं म्हणजे मोलमजुरी केल्यानंतरच आम्हाला मिळते ना इथं काम गॅसच्या टाक्या नसल्या तर आम्हाला कामच मिळणार नाही आम्हाला पगारच मिळणार नाही चालणार कशावर आमचं पोट पाणी सगळे गोरगरीबच आहेत इथं राहून तर दुसरीकडे सिलेंडर मिळत नसल्याने जिलेबीच्या दरात देखील आता वाढ झालेली पाहायला मिळते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाही आता युद्धामुळे फटका बसू लागलाय भारत देशामध्ये जे युद्ध चालू आहे बाहेर देशामध्ये त्याच्यामुळे जे या ठिकाणी आपल्याला सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे यामध्ये आज मी मागच्या आठवड्यात जिलेबी न्यायला आलतो 180 होती आज डायरेक्ट 240 ती जिलेबी मला किलो मिळालेला आहे आता पुढं आपल्याला गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे काही बरेच सण पुढच्या वेळात आहेत त्यावेळी ज्यावेळी गोडवा वाटण्यासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या महाग झाल्या तर हे आपल्या खिशाला म्हणजे जनतेच्या खिशालाच हा तोटा बसणार आहे असं तर ह्याच्यावर काय तर सरकारने निर्णय घ्यावा लवकरात लवकर कोल्हापुरातील जिलेबी व्यावसायिक आणि त्याचबरोबर जिलेबी बनवणारे कामगार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की त्यांच्यावरती युद्धाचा परिणाम काय झालेला आहे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिलेबी व्यावसायिक आणि जिलेबी बनवणारे कामगार देखील संकटात आलेले आहेत अधिकतर जिलेबी बनवणाऱ्या महिला कामगार आहेत ज्यांना आता मनामध्ये भीती आहे आपल्या हातचा जर रोजगार केला तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करायचा कसा एकीकडे सिलेंडर मिळत नाही तर दुसरीकडे जे कामगार आहेत त्यांच्या कामावर टांगती तलवार आहे तर मिठाई आणि जिलेबीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या देखील खिशाला फटका बसू लागलाय लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी